Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology Standard 12. Guest paper for 2022. विद्यार्थी मित्रांनो, गेस्ट पेपरचा असा अर्थ घेऊ नका की पेपर फुटलेला आहे किंवा सर पेपर सेटिंगला होते. हे अगोदर कन्फर्म करा, क्लिअर करा की खान सर हे पेपर सेटर नव्हते किंवा खान सरांनी पेपर फोडलेला नाही आहे. गेसचा अर्थ काय होतं ते सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे. गेस पेपर जे काढलं जातं त्याची फुल स्टडी असणं गरजेचं आहे आणि मागचे जे पेपर आहेत आणि वेटेज जे आहे यानुसार गेस पेपर काढलं जातं बेटा. म्हणजे असा अर्थ घेऊ नका किंवा गेस पेपर कोणाला देऊन पैसे वसूल करू नका. हे तुमच्यासाठी मी हे गेस पेपर देत आहे. कोणाला पेपर फुटलं आणि असे प्रश्न द्या असं काही करू नका बाळांनो. हे तुमच्यासाठी मी देत आहे. तर बघूया अगोदर आपण वेटेज. तर एकूण चॅप्टर 14 आहेत आणि बरेच विद्यार्थी नीटची तयारी करतात, या विषयाकडे दुर्लक्ष करतात आणि आता एवढ्या टेन्शनमध्ये येतात ते विद्यार्थी की आता काय करावं. बरेच मेसेज येतात की आम्ही पास होताव का, किती मार्क पाहिजे पासिंगसाठी, असे प्रश्न विचारतात. तर त्यासाठी मी तुम्हाला 2 दिवसामध्ये कशी तयारी व्हायला पाहिजे यासाठी मी हे लेक्चर घेत आहे. तर बघूया आपण वेटेज. तर ट्रेडिशनल क्रॉप 9 मार्क 12 मार्क. तर 9 मार्क हे कंपल्सरी आणि आरमध्ये 12 मार्क. मग आपण ग्राह्य धरणार 12 मार्क, कारण पेपर आपलं जे आहे तर ते तसं 70 मार्काचं कंपल्सरी आणि आरमध्ये 105 मार्काचं पेपर तयार होतं. म्हणून आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ट्रेडिशनल क्रॉपवर 12 मार्काचं विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा की जे कोणते व्हिडिओ मी पाठविणार आहो ते तुम्हाला मिळत राहणार, नोटिफिकेशन मिळत राहणार. यासाठी करायचं बेटा. सेकंड आहे कमर्शियल क्रॉप 9 मार्क 12 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठी मीडियममध्ये विषय आहे, तर त्यांनी मराठी मीडियमवाले सुद्धा हे व्हिडिओ बघू शकतात आणि फॉलो करू शकतात. तर मोड्स ऑफ रिप्रोडक्शन हा जो चॅप्टर आहे कंपल्सरी 4 ऑरमध्ये 8 मार्क. सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी 4 आणि 12 मार्क आहे आणि फार्म मॅनेजमेंट जे आहे 5 आणि 11 मार्क. तर हे 5 चॅप्टर जे आहे बाळांनो 12 12 8 12 11 म्हणजे हाय वेटेजचे चॅप्टर 5 आहेत आहे ना. बाकी नंतरचे जे चॅप्टर आहेत 6 मार्क 5 मार्क असं आहे पॅटर्न. नर्सरी मॅनेजमेंट 6वं चॅप्टर 6 मार्क आणि ऑरमध्ये सुद्धा 6 मार्क. तर हे वेटेज का सांगत आहो मी की हे माहीत असेल तर आपल्याला कोणतं चॅप्टर करणं गरजेचं आहे हे आपल्याला कळणार आहे बाळांनो. तर थोडं आपलं व्हिडिओ लेंथी होणार आहे, परंतु पूर्ण व्हिडिओ बघा. नंतर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी 5 मार्क कंपल्सरी 5 मार्क आणि ऑप्शनमध्ये 5 मार्क. सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग 4 मार्क आणि 6 मार्क. मशरूम प्रोडक्शन 5 मार्क 5 मार्क. ॲग्रो टुरिझम 2 मार्क 6 मार्क. ऑर्गॅनिक फार्मिंग 3 मार्क 6 मार्क. ॲग्रो इन्फॉर्मेटिक 4 मार्क 6 मार्क. ॲग्रिकल्चरल मार्केटिंग 5 मार्क 5 मार्क आणि प्रिझर्वेशन 5 मार्क 5 मार्क. यावरून तुम्हाला काय कळतं की सुरुवातीचे 5 जे चॅप्टर आहेत हे हाय वेटेज आहेत, 12 12 12 मार्काचे आहेत, 8 आणि 11 मार्क आहे. बाकीचे सगळं 5 6 5 6 मार्काचे चॅप्टर आहेत. तर आपल्याला सोडावं लागतं 70 मार्काचं. तसं पेपर असतं 105 मार्काचं. म्हणजे आर सहित आपण सांगत आहोत. पूर्ण जर काउंट केलं आपलं पेपर तर 105 मार्काचं निघतं, पण सोडवायचं असतं 105 पैकी 70 मार्काचं बाळांनो. तर यामध्ये आरमध्ये क्वेश्चन असतात. मग या कमी वेळेमध्ये आपल्याला कोणते चॅप्टर करता येईल ते इथं आपल्याला समजून सांगायचं आहे आणि या पद्धतीनंच पेपर सेटिंग होत असते. हे वेटेज असणं गरजेचंच असतं. हार्डली एखाद्या मार्काचं इकडं पण त्या चॅप्टरवर तेवढ्या मार्काचं त्या पेपरमध्ये असायलाच पाहिजे. त्याला म्हणतात ब्ल्यू प्रिंट. काय म्हणतात त्याला? ब्ल्यू प्रिंट. हे बघा ब्ल्यू प्रिंट आहे ॲज पर बोर्ड पॅटर्न. तर आता इथं आपण जे तक्ता तयार केलेला आहे टेबल, हे प्रत्येक चॅप्टरवर
क्वेश्चन वाईज मार्किंग दिलेलं आहे बाळांनो. तर हे तेवढंच महत्त्वाचं आहे की ट्रेडिशनल क्रॉपवर आपले पेपरमध्ये एकूण 5 प्रश्न असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1 A B C D, नंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, एकूण 5 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न जे आहे ते 18 मार्काला असतो. त्यामध्ये A 5 मार्कासाठी, B 4 मार्कासाठी, C 4 मार्कासाठी आणि D 5 मार्कासाठी. किती झाले? 18 मार्क झाले. नंतर क्वेश्चन नंबर 2 जे आहे 10 मार्काला असतं आणि क्वेश्चन नंबर 3 जे आहे 12 मार्काला असतं. क्वेश्चन नंबर 5 हे 16 मार्काला असतं. क्वेश्चन नंबर 5 ए 6 मार्क आणि क्वेश्चन नंबर 5B 8 मार्क, असं 70 मार्काचं असतं. पण त्यामध्ये प्रश्न ऑरमध्ये असतात प्रत्येक याच्यामध्ये. आपण पूर्ण डिटेल बघणार, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बाळांनो. तर बघा, पहिलं चॅप्टर ट्रेडिशनल क्रॉप आहे. ट्रेडिशनल क्रॉपवर क्वेश्चन नंबर 1 एक MCQ मध्ये विचारणार. एक क्वेश्चन नंबर 1 साठी 1 मार्काचं ट्रेडिशनल क्रॉपवर येणारच, किंवा एखादी एक्स्ट्रा थोडा 1 मार्क इकडं तिकडं होऊ शकतं. आता ते पेपर काढण्यावर आहे. आता 1 मार्काचं कसं होऊ शकतं, त्यांनी जर 3 मार्काचं टाकणे 2 टाकलं तर ते MCQ मध्ये 1 त्याला टाकावं लागणार आहे. लक्षात, बाकी फरक पडणार नाही. तर क्वेश्चन नंबर 1 ट्रेडिशनलवर 1 मार्क, नंतर ट्रेडिशनल क्रॉपवर क्वेश्चन नंबर 3 1 मार्क, एक क्वेश्चन विचारतात 3 मार्कासाठी. नंतर क्वेश्चन नंबर 5B मध्ये विचारतात ट्रेडिशनल क्रॉपवर 8 मार्कासाठी. किती झाले? 8 आणि 3 11 आणि 1 12 झाला 12 मार्काचं. या पद्धतीनं म्हणजेच ट्रेडिशनल क्रॉप हे क्वेश्चन नंबर 5B मध्ये, क्वेश्चन नंबर 5B मध्ये 8 मार्काचं या चॅप्टरवर असणारच. आणि 3 मार्काचं एक 3 मार्क क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 मार्काचं एक असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 1 मार्क. अशा पद्धतीनं या चॅप्टरचं मार्किंग डिस्ट्रीब्युशन असणार आहे. हे का सांगायचं आपल्याला, की पुढं आपल्याला गेस द्यायचं आहे. लक्षात, कमर्शियल क्रॉप MCQ 1, नंतर क्वेश्चन नंबर 2 2 मार्कासाठी, क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 मार्कासाठी आणि क्वेश्चन नंबर 5A मध्ये 6 मार्कासाठी. किती? 6 मार्कासाठी. असं कमर्शियल क्रॉपचं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे. नंतर मोड्स ऑफ रिप्रोडक्शन MCQ 2 विचारणार आहेत. ऑब्जेक्टिव्हमध्ये 2 MCQ असेल किंवा फिल इन द ब्लँक असेल, ट्रू फॉल्स असेल किंवा ऑड वन आउट असेल. तर त्यामध्ये 2 मार्क. नंतर क्वेश्चन नंबर 2 मोड्स ऑफ रिप्रोडक्शनमध्ये 2 मार्काचं. नंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 मार्काचं, असं 8 मार्काचं. नंतर सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑब्जेक्टिव्हमध्ये 1 मार्काचे 2, क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1, क्वेश्चन नंबर 5B मध्ये 8 मार्काचं. लक्षात. आता इथं बघा की 8 मार्काला इथं R आहे, ट्रेडिशनल क्रॉप किंवा सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. तर बाळांनो, सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हे फार शॉर्ट आहे आणि लिखाणं करण्यासाठी मॅथमॅटिक्ससारखे याचे मार्क पडतात. तर बघा आता इथं, कारण ट्रेडिशनल क्रॉप नाही केलं तरी चालतं, कारण ट्रेडिशनल क्रॉप 5 आहेत आणि इथं हे 2च आहेत. लक्षात. तर 2च क्रॉप इथं करायचे आपल्याला आणि ते 8 मार्कासाठी आहेत. तर सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी क्वेश्चन नंबर 5B हे सोडवायचं बाळांनो. नंतर फॉर्म मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह 1 मार्काच्या मध्ये 2, नंतर क्वेश्चन नंबर 3 वर 1, नंतर क्वेश्चन नंबर 5A. आता इथं बघा, इथं पण R आहे. कमर्शियल क्रॉप करा किंवा फॉर्म मॅनेजमेंट करा. आता कमर्शियल क्रॉपमध्ये काय बाळांनो, 4 क्रॉप आहेत. किती क्रॉप आहेत? 4 क्रॉप. आता तुम्ही म्हणणार हे जर R आहे तर 3 मार्काचं कसं होईल, तर याला तर भरपूर R आहेत 3 मार्कासाठी. म्हणजेच आपण हे ट्रेडिशनल कमर्शियल क्रॉप जे विद्यार्थी 2 दिवसच अभ्यास करणार आहेत त्यांना हे ट्रेडिशनल क्रॉप कमर्शियल क्रॉप कवर होत नाही. ज्यांचा पहिले अभ्यास झालेला आहे रेग्युलरमध्ये त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेले असतील. 513 व्हिडिओ माझे तयार झालेले आहेत आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर 12वीवर 11वीवर तसंच क्रॉप सायन्स फर्स्ट पेपर सेकंड पेपरवर पूर्ण असं डिटेल सिलेबस झालेला आहे. ज्यांनी पहिल्यापासनं माझं यूट्यूब बघत असाल तर त्यांना हे हार्ड जाणार नाही. परंतु आजच तुम्हाला माहीत झालं असेल की खान्स क्रॉप अकॅडमी हे यूट्यूब चॅनल आहे, तर त्यांनी हे 2 चॅप्टर
करणं थोडं अवघड आहे. त्यासाठी फार्म मॅनेजमेंट आणि सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हे जर केलं तर कमी वेळेमध्ये तुमचं कव्हर होणार. समजलं बाळांनो? तर नेक्स्ट बघूया आपण नर्सरी मॅनेजमेंट. ऑब्जेक्टिव्ह एक मार्काचे 2, क्वेश्चन नंबर 4 मध्ये 1 आणि तर या पद्धतीनं हे 6 मार्काचं. ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी ऑब्जेक्टिव्ह 2 एक मार्काचे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक क्वेश्चन म्हणजे 3 मार्काचं, असं हे 5 मार्काचं झालं. सीड प्रोसेसिंग टेस्टिंग 2 मार्काचं 1 आणि 4 मार्काचं 1 झालं त्याचं वेटेज. नंतर मशरूम प्रोडक्शन ऑब्जेक्टिव्ह 1 4 मार्काचं 1. नंतर ॲग्रो टुरिझम ऑब्जेक्टिव्ह 1 म्हणजे 2 ऑब्जेक्टिव्ह, नंतर 4 मार्काचं 1. नंतर ऑर्गॅनिक फार्मिंग जे आहे तर इथं जे 6 दिलेले आहेत 3 मार्काचे 2 म्हणजे 6 गुण झालेत. लक्षात. नंतर ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्स ऑब्जेक्टिव्ह 1 मार्क, 2 मार्काचा 1, 3 मार्काचा 1 झालं आहे. नंतर ॲग्रिकल्चरल मार्केटिंग ऑब्जेक्टिव्हमध्ये 1 आणि क्वेश्चन नंबर 4 4 मार्कासाठी 1. नंतर प्रिझर्वेशन 1 ऑब्जेक्टिव्ह आणि 2 मार्काचे 2. या पद्धतीनं 14 चॅप्टरवर या पद्धतीनं हे ब्ल्यूप्रिंट समोर ठेवूनच पेपर काढलं जातं. यासाठी गेस काढणं सोपं जातं बाळांनो. गेस काढणं म्हणजेच एकतर स्टडी असायला पाहिजे, ब्ल्यूप्रिंटचा अभ्यास असायला पाहिजे आणि प्रिव्हियस इयरचं पेपर समोर असायला पाहिजे डोळ्यासमोर. तर गेस काढणं म्हणजे असं काही देवदूत नसतं ते. लक्षात. तर हे जर त्यांनी शिकवलेलं असेल तर त्याला ते काढणं सोपं जातं. तर या पद्धतीनं 70 मार्काचं आपल्याला सोडवायचं. 105 मार्काचा पेपर पूर्ण असणार आहे प्रश्न, पण 70 मार्काचं आपल्याला कंपल्सरी सोडावं लागतं. नंतर बघूया बाळांनो आपण 2021चं पेपर. म्हणजे कसं आहे माझं गेस आणि आता हे 2021चं जे काढलेलं बोर्ड पेपर जे आहे हे कंपॅरिझन केलं तर तुम्हाला पूर्ण विश्वास बसणार माझ्यावर की सरांचं एकदम ॲक्युरेट. कारण काही प्रूफ सांगितल्याशिवाय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आहे ना. लक्षात. त्यासाठी हे 2021चं पेपर तुमच्या समोर मी आणत आहे. बघा इथं क्वेश्चन नंबर 1A सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. लक्षात. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हे 18 मार्काचं आहे. ते 18 मध्ये 4 बीट आहे ABCD. लक्षात. तर ए हे 5 मार्काचं आहे. तर 5 MCQ असणार आहेत. सपोज इथं ग्राम ल्यूज कंटेंट डॅडॅस ॲसिड, कोणतं मॅलिक ॲसिड आहे. तर हे चॅप्टर नंबर 1चं ट्रेडिशनलचं. नंतर डेव्हलपमेंट ऑफ सीड विदाउट सेक्शुअल फ्युजन रेफर्स टू डॅडॅस. तर अपोमिक्सिस. तर हे जे आहे चॅप्टर नंबर 3चं आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शनवर. बनाना बिलॉंग टू फॅमिली, बनानाची फॅमिली काय मुसासी, हे चॅप्टर नंबर 4 मधलं आहे. सॉर्गम बायकलर इज द बॉटॅनिकल नेम डॅडॅश क्रॉप, हे जवारचं आहे. हे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीमधलं आहे. म्हणजे मी जे ब्ल्यू प्रिंटवर दिलेलं आहे त्या पद्धतीने खरं उतरते की नाही हे आपलं बघणं चालू आहे. 5वं पर्सेंटेज ऑफ ऑइल इन ग्राउंडनट सीड इज डॅडॅश 45 to 55. हे कशावर आहे ट्रेडिशनल क्रॉप. मी काय म्हटलं होतं की जर ऑब्जेक्टिव्हमध्ये 2 विचारले ट्रेडिशनल क्रॉपवर तर 3 मार्काचं विचारण्याऐवजी 2 मार्काचं विचारणार शॉर्ट नोट्समध्ये. लक्षात. म्हणजे इथं किती विचारले ऑब्जेक्टिव्ह 2 विचारलेले आहेत. 1-2 मार्काचं इकडं तिकडं होऊ शकतं. नंतर मॅच बिटवीन ग्रुप ए अँड बी 4 मार्क सांगितलं आहे ना. क्वेश्चन नंबर 1A 5 मार्क, क्वेश्चन नंबर 1B 4 मार्क. आलं. तर फ्रूट प्लांट नर्सरी हे नर्सरीवर आहे. डिसबडिंग इन पॉली हाऊस ग्रीन हाऊसमधलं आहे. पर्सनल फॅक्टर हे फार्म मॅनेजमेंटवर आहे. इव्हेंट ॲग्रो टुरिझमवरचं आहे. तर या पद्धतीनं एक असं प्रत्येक चॅप्टरवर ऑब्जेक्टिव्ह 1 ना 1 विचारलं जाणार आहे. काही याच्यावर 2, काही याच्यावर 1 असं असणार आहे. तर फ्रूट प्लांट नर्सरी याला कोणतं लागणार आहे फ्रूट प्लांट नर्सरी मँगो प्लांट. डिसबडिंग इन पॉली हाऊस हे असणार आहे जरबेरा. नंतर पर्सनल फॅक्टर हे क्लायमेटिक पर्सनल फॅक्टर मेडिसिनल फॅसिलिटी येतं. इव्हेंट ॲग्रो टुरिझम हे येतं हुरडा पार्टी. ओके. तर या पद्धतीनं
नंतर क्वेश्चन नंबर 1C असतं फाइंड ऑड वन आउट अमंग द फॉलोइंग. तर आपल्याला 4 शब्द दिलेले असणार आहेत, त्यापैकी एक शब्द वेगळं काढायचं आपल्याला. 3 एका ग्रुपमध्ये बसणार आहेत, एक बसत नाही, तर त्याला आपल्याला काढायचं आहे. तिथं पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी, अपॉस्परिन, बडिंग हे तिन्ही एका गटामध्ये आहे, म्हणजे अपोमिक्सिसचे हे टाईप्स आहेत, आणि बडिंग हे तर आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोडक्शन आहे. CSH1, CSH2, CSH3, H4. आता हे जवारचे व्हेरायटी 3 आणि कॉटनचे ते वेगळं. टोपोग्राफी, सॉईल, लोकेशन, बँकिंग फॅसिलिटी वेगळं. हे सगळं फिजिकल फॅक्टर आहे ना. नंतर बटन मशरूम, ऑयस्टर मशरूम आणि भूछत्र आणि मिल्की. आता हे 3 जे आहेत, बटन, ऑयस्टर आणि मिल्की, हे कंजम्पशनसाठी आहे, पॉयझनस नाही, आणि भूछत्र पॉयझनस असतं. तर अशा पद्धतीनं त्या गटामधलं वेगळं शब्द काढावं लागतं आपल्याला. नंतर क्वेश्चन नंबर 1D, राईट वेदर फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला ट्रू फॉल्स लिहायचं आहे फक्त, म्हणजे रीराईट करायचं नाही. इथं रीराईट आहे का दिलेलं नाही. तर द कवरिंग ऑफ एनी ग्रीन हाऊस स्ट्रक्चर इज नोन ॲज क्लॅडिंग मटेरियल, हे ट्रू आहे. तर कशावर आहे? ग्रीन हाऊसवर विचारलं. ॲग्रो टुरिझम इज अ डेव्हलपिंग इंडस्ट्री, ट्रू आहे. तर सेंटेन्स लिहायचं आणि त्याच्यासमोर ट्रू लिहायचं असतं. नंतर कम्प्युटर कॅन प्रोसेस डाटा विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, ट्रू आहे. हे इन्फॉर्मेटिक टेक्नॉलॉजी त्याच्यामधलं आहे. इन जनरल मार्केट ओनली 1 or 2 ॲग्रिकल्चरल कमोडिटीज आर ट्रान्झॅक्टेड. इन जनरल मार्केट 1 or 2 हे फॉल्स आहे. 1 or 2 नसतं. जनरल मार्केटमध्ये किती कमोडिटी असतात, आहे की नाही. फॉल्स लिहायचं असतं आपल्याला, त्याला करेक्ट करायची गरज नाही. प्रेपरेशन ऑफ व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट फ्रॉम ॲग्रिकल्चरल कमोडिटीज विल रिड्यूस द पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, बरोबर आहे ना. तर हे प्रिझर्वेशन चॅप्टरमधलं आहे. तर हे पूर्ण ब्ल्यू प्रिंट जसं दिलेलं आहे त्या पद्धतीनं पेपर काढलेला आहे, तसंच पेपर निघत असतं. नंतर क्वेश्चन नंबर 2, राईट ॲन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. एनी 5 दिलेले असतात 7, त्यापैकी सोडवायचे असतात 5. 5 दोन्ही 10 मार्क घ्यायचे असतात. तर गिव युजेस ऑफ मँगो क्रॉप, कमर्शियल क्रॉपमधलं आहे. मेन्शन ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड टेस्टिंग, सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंगवर विचारलेलं. डिस्क्राईब असेप्सिस, प्रिझर्वेशन मग चॅप्टर 14वा चॅप्टर त्यावर विचारलं. राईट शॉर्ट नोट्स ऑन आयसोलेशन इन जवार सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजीवर विचारलं. ड्रॉ नीट अँड वेल लेबल डायग्राम टिपिकल फ्लावर, तर हे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. राईट शॉर्ट नोट्स ऑन सेलफोन, आपलं ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्समधलं आहे. गिव फ्लो चार्ट फॉर प्रिपरेशन ऑफ जाम, प्रिझर्वेशनमधलं. म्हणजे जसं ब्ल्यू प्रिंटमध्ये दिलं त्या पद्धतीनं आहे सगळं. क्वेश्चन नंबर 3, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 4. 4 सोडवायचे, 4 त्रिकम 12 मार्क घ्यायचे. 7 दिलेले आहेत, म्हणजे 3 ऑरमध्ये प्रश्न आहेत, आहे ना. दुसऱ्यामध्ये किती ऑरमध्ये होते? 2, आहे ना. जे जमतं चांगलं ते सोडवायचं असतं, आणि ऑरमध्ये भरपूर आहेत. आता इथं 4च सोडवायचे, 7 प्रश्न दिलेले आहेत, आहे ना. कोणते? 4 सोडवायचे सुटसुटीत. राईट मॅच्युरिटी साईन ऑफ शुगर केन, कमर्शियल क्रॉपवर आहे. इनलिस्ट नॉन रिकरिंग इनपुट ऑफ फॉर्म मॅनेजमेंटवर आहे. गिव्ह इन्फॉर्मेशन फॉलोइंग पॉईंट रिगार्डिंग कल्टिव्हिंग ग्राउंडनट, ट्रेडिशनल क्रॉपवर आहे. 3 मार्काचं सांगितलं होतं की नाही, 3 मार्काचं विचारले. डिफाईन ऑर्गॅनिक फार्मिंग अँड गिव्ह देअर टाईप्स, ऑर्गॅनिक फार्मिंगवर आहे. गिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रीन हाऊस. डिस्क्राईब युजेस ऑफ कम्प्युटर इन ॲग्रिकल्चर, आहे ना. कम्प्युटरचं ॲग्रिकल्चरमध्ये काय यूज. गिव्ह द एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंगचे एम्स कोणते, लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल एनी 4. 4 चूक 16, प्रत्येक प्रश्नासाठी 4 मार्क. 4 चूक 16, तर इथं 6 दिलेले, 2 एक्स्ट्रा दिलेले ऑरमध्ये. गिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम्स, मशरूमचं महत्त्व काय. व्हॉट आर द प्रॉब्लेम ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग, ॲग्रिकल्चर मार्केटिंगचे प्रॉब्लेम काय. एक्सप्लेन द पॉईंट टू बी कन्सिडर व्हाईल सिलेक्टिंग साईट फॉर नर्सरी. नर्सरी या चॅप्टरवर विचारलेलं आहे. कोणते
पॉईंट कन्सिडर करायला पाहिजे साईट सिलेक्शन करताना. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲग्रो टुरिझम, ॲग्रो टुरिझमचे फायदे. ड्रॉ फ्लो चार्ट फॉर प्रोसेसिंग सिक्वेन्स फॉर कंप्लीट क्लिनिंग ऑफ सोयाबीन सीड. डिफाईन पार्थेनोजेनेसिस, गिव्ह इट कॉजेस. डेफिनेशन द्यायची पार्थेनो आणि कॉजेस. तर चॅप्टर मोड्स ऑफ प्रोडक्शनमधला आहे. तर क्वेश्चन नंबर 5A, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल एनी वन. तर क्वेश्चन नंबर 5A मध्ये 2 दिलेले असतात, 2 पैकी 1 सोडवायचं असतं. 2 पैकी कोणतंही 1 सोडवायचं आहे. तर हे 6 मार्कासाठी 2 पैकी 1च सोडवायचं बाळांनो. गिव्ह इन्फॉर्मेशन ऑन कल्टिवेशन ऑफ बनाना रिगार्डिंग फॉलोइंग पॉईंट. कमर्शियल क्रॉपवर 6 मार्काचं सांगितलं नव्हतं. तर त्याचं सॉईल, क्लायमेट, प्रपोगेशन, प्लांटिंग डिस्टन्स, युजेस असं विचारलेलं आहे. त्यालाच ऑर डिफाईन फार्म मॅनेजर अँड गिव्ह फंक्शन ऑफ फार्म मॅनेजर. फार्म मॅनेजर आहे ना, फार्म मॅनेजमेंट वेगळं शब्द, फार्म मॅनेजर कन्फ्यूज व्हायचं नाही, हां जम्बलिंग व्हायचं नाही. तर बघा हे सोडवा किंवा हे सोडवा आहे ना. तर तुम्हाला सांगितलं तर कमर्शियल क्रॉप हे 4 आहेत. 4 पूर्ण 4मध्ये हे सॉईल, क्लायमेट, पर्पोगेट, प्लांट डिस्टन्स, युजेस असे 4गाचं करायचं आहे. आणि फार्म मॅनेजमेंट जे चॅप्टर आहे ते फार शॉर्ट आहे, ते जर केलं तर हे कवर होतं. नंतर क्वेश्चन नंबर 5B, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल एनी वन. 2 दिलेले आहेत बाळांनो, 2 पैकी 1च सोडवायचं. 8 मार्कासाठी 1. बघा, गिव्ह इन्फॉर्मेशन रिगार्डिंग फॉलोइंग पॉईंट्स ऑफ हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ CSH1 जवार क्रॉप. हे एवढं सोपं ॲन्सर आहेचं. हे प्रश्न प्रत्येकानं सोडवायला पाहिजे. बघा, पॅरेंट फिमेल मेल लिहायचं आहे, सीड रेट फिमेलला किती मेलला किती, सोईंग लेआउट डायग्राम काढायचे आणि रोगिंग लिहायचं. रोगिंगला हे सगळ्याला 2-2 मार्क ठेवलेले आहेत बाळांनो. बघा किती सोपं आहे ना. ट्रेडिशनल क्रॉपवर ऑर हे आहे बघा, इथं खाली ट्रेडिशनलवर विचारलं. गिव्ह इन्फॉर्मेशन ऑन फॉलोइंग पॉईंट रिस्पेक्ट ऑफ कल्टिवेट सोयाबीन. सोयाबीन विचारलं. तर या ट्रेडिशनल क्रॉपवर 5 क्रॉप आहेत. 5 क्रॉपची स्टडी कधी करणार तुम्ही आहे ना. आणि हायब्रिड सीड प्रोडक्शन हे 2च क्रॉप आहेत आणि जास्त पॉईंट नाही त्याचे, यांचे पॉईंट भरपूर आहेत. तर यासाठी हे प्रश्नपत्रिका मी दाखवित आहे तुम्हाला की हे डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता मी जे तुम्हाला दिलेलं आहे पेपर, ॲन्सर सीट हातात दिल्यावर सीट नंबर टाकल्यानंतर, आता तुमचे अगोदर पेपर झालेले आहेत आहे ना, इंग्लिश झालं, फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं. आता नवीन नाही तुम्ही, आता क्रॉपचं 4थं होणार आहे. तर ॲन्सर शीट जी आहे ती 28 पेजची असते. 28 पेजपैकी पहिलं दुसरं आपलं यूज नसतं आहे ना, पूर्ण ते छापलेलं असतं, सूचना असतं. मग आपण लिखाण कोणत्या पेजवरून करतो आपण, 3ऱ्या पेजवरून. तर अगोदर तुम्ही आखून घ्यायचं. काय करायचं बाळांनो, आखून घ्यायचं व्यवस्थित. तर आखण्यासाठी आपल्याला किती पेज कोणत्या प्रश्नासाठी द्यायचे तर या पद्धतीनं तुम्ही द्यायचं बाळांनो. तर क्वेश्चन नंबर 1A साठी पेज नंबर 3 ठेवलो आपण. वर क्वेश्चन नंबर 1A असं हेडिंग टाकून ठेवा तुम्ही. ॲन्सर सीट हातात आल्यानंतर 20 मिनटं अगोदर तुम्हाला मिळते ॲन्सर सीट, म्हणजे राईट 10 वाजता तुमच्या हातात ॲन्सर सीट पडते. कळालं बाळांनो. दुसरं क्वेश्चन नंबर 1B पेज नंबर 4वर लिहायचं. क्वेश्चन नंबर 1C पेज नंबर 5वर लिहायचं. हे तुमच्या बोर्ड ॲन्सर सीटचे नंबर सांगत आहो बरं मी, पेज नंबर डायरेक्ट आहे ना. क्वेश्चन नंबर 1D हे 6 पेजवर घ्या. क्वेश्चन नंबर 2 किती सोडवायचे आहेत आपल्याला, 5 सोडवायचे, 2-2 मार्कासाठी. एका पेजवर 2-2, 3-3 बसतात आहे ना. प्रत्येक शॉर्ट नोट्स शॉर्ट असते, तर एका पेजवर 2ही बसते, 3ही बसतात छोटं असले तर. तर यासाठी आपण राखून ठेवलेलं आहे. पेज नंबर 7वर हेडिंग टाका क्वेश्चन नंबर 2. काय टाकायचं, क्वेश्चन नंबर 2, 7, 8, 9 3 पेज सोडायचं त्याला आहे ना. मग यामध्ये क्वेश्चन नंबर 2 सुरू केलं तुम्ही. क्वेश्चन नंबर 2 मधलं 5वं सुरू केलं पहिलं, काही हरकत नाही, कोणतंही घ्या त्यामधलं. पण क्वेश्चन नंबर 2 इथंच यायला पाहिजे, 7, 8, 9 पेजवरच. म्हणजे क्वेश्चन नंबर 2चे जेवढे बीट आहेत तिथं यायला पाहिजे. तर एक्झामिनरला त्रास होत नाही आणि ते व्यवस्थित मार्क देतं. नाहीतर आपण लिहू लागलो क्वेश्चन नंबर 2चं पहिलं, नंतर क्वेश्चन नंबर 3चं दुसरं, आणखीन क्वेश्चन नंबर 2चं 4थं. हे सगळं पेपर जसं आलं तसं लिहित गेलो तुम्ही, सगळं कॉपीड सेंटर असं वाटतं. आणि असं करायचं नाही आपण
आहे ना. तर हुशार विद्यार्थी असं करत नसतात आणि तुम्ही हुशार विद्यार्थ्यापैकी आहात. तर क्वेश्चन नंबर 2 पेज नंबर 7, 8, 9 असं राखून ठेवा. क्वेश्चन नंबर 3 साठी क्वेश्चन नंबर 3चे किती सोडवायचे आपल्याला? 3 चूक 12, 4 सोडवायचे. 3 मार्काचे 4, 4 त्रिकम 12. तर यासाठी आपण किती पेज 4 सोडलेले आहेत आपण, आहे ना. ऑरमधले तिथंच, कारण 3 मार्कासाठी एका पेजवर 2 होऊ शकतात. काही मोठं असेल तर 1 पेज लागणार. ओके, तर ऑरमधले तिथं सोडवायचे आपल्याला, आहे ना. ऑरमधले तिथं सोडवायचे, शेवटी सोडवायचं नाही, इथंच ऑरमधले ठेवायचं, लिहायचं. 4 सोडवायचे की नाही, तुम्हाला 5वं आणखीन सोडवायचं, तिथं सोडवा. क्वेश्चन नंबर 4 साठी पेज नंबर 14, 15, 16, 17, 18, 19 किती पेज सोडले आपण? 6. कारण क्वेश्चन नंबर 4 आपल्याला किती सोडवायचे? 4 सोडवायचे. ऑरमध्ये सुद्धा 6 आहेत. तर आपण जर 6 ऑरमधले सोडलेले, प्रत्येक प्रश्न चौथ्याचं प्रत्येक नवीन पेजवर सुरू करा. मोठं प्रश्न आहे, 1 पेज सफिशियंट. किती मोठं असलं तर एका पेजच्यावर जातच नाही आपलं उत्तर. 6 पेज त्यासाठी सोडलो आपण. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 सुरू केलं तर या पेजवर त्यामधलेच बीट यायला पाहिजे. नंतर क्वेश्चन नंबर 5 साठी आपण 2 प्रश्न आहे, 1 सोडवायचं आहे पण 2 दिलेले आहेत. दोन्ही जर सोडले आपण तरी आपल्याला 20, 21, 22, 23 4 पेजवर आपले दोन्ही प्रश्नाचं उत्तर सोडवता येतं, ऑरमधलं सहित, आहे ना. नंतर क्वेश्चन नंबर 5B पेज नंबर 24, 25, 26, 27 यालासुद्धा 4 पेज. बघा 27पर्यंत आलो आपण. 28चं रिकामं राहिलं ते रफसाठी ठेवायचं. आलं लक्षात? या पद्धतीनं तुम्ही पेपर लिहा, घाबरायचं नाही. समजलं? आता सर तुम्ही गेस देणार, तो गेस कुठं आहे ना. हां, तर गेस सांगणार आहे बाळांनो, पण हे महत्त्वाचं आहे. आता गेसकडे जाऊ आपण. बघू आपण चॅप्टर नंबर 1 ट्रेडिशनल क्रॉप किती मार्काचा आहे? 9 आणि 12 मार्काचा आहे. या चॅप्टरवर क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह 1 किंवा 2 मार्काचे विचारतात. क्वेश्चन 3 मधलं 3 मार्क, क्वेश्चन नंबर 5B 8 मार्क, आहे ना. असं या चॅप्टरचं वेटेज आहे, मार्क डिस्ट्रीब्युशन आहे. आणि या चॅप्टरमध्ये आहे का 5 क्रॉप आहेत. व्हीट क्रॉप आहे, पॅडी आहे, ग्राउंडनट आहे, सोयाबीन आहे, ग्राम आहे बाळांनो. बघा लक्षात. तर 8 मार्कालाही ऑर आहे, सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. 3लाही ऑर आहेत भरपूर. म्हणजे हे क्रॉप एवढे अगोदर ज्यांचं झालं त्यांचं चांगलं आहे. ज्यांचं अजून झालंच नसेल काही तर त्यांनी इकडं लक्ष नाही दिलेलं परवडतं, आहे ना. ऑब्जेक्टिव्ह 1 किंवा 2 येतात. ओके, मग तरी आपण याच्यावर फोकस टाकू. कसं विचारतात तर व्हीटचं बॉटॅनिकल नेम ट्रिटिकम एस्टिवम, फॅमिली ग्रॅमिनी आहे. युजेस लिहायचे 4-5. सॉईल, क्लायमेट, सोईंगमध्ये जे आहे त्याचं सीड रेट, स्पेसिंग, सोईंग मेथड हे सगळं सोईंगमध्ये आलं. हां, सीड ट्रीटमेंट विचारतात, मॅन्युअल फर्टिलायझर, इरिगेशन, रस्ट, हार्वेस्टिंग, यील्ड. बघा एका क्रॉपचं एवढं करावं लागतं आपल्याला. म्हणजे परवडण्यासारखं आहे का, आहे ना. तर ज्यांना करायचं असेल हे करू शकता. तर त्याचे हे रिड्यूस झालेलं जे आहे ते वगळून मी सांगत आहे. तर असं हे व्हीट जे चॅप्टर आहे क्वेश्चन नंबर 5B मध्ये 8 मार्कासाठी व्हीट विचारतात. आणि त्यासाठी हे खालचे पॉईंट किती? 4 पॉईंट. लक्षात, 4 पॉईंट विचारतात. कोणती 4 पॉईंट? म्हणजे जर बॉटनिकल अँड फॅमिली असं एकच झालं 2 मार्कासाठी, सॉईल अँड क्लायमेट हे 2 मार्कासाठी, असे 4 पॉईंट. युजेस डायरेक्ट 2 मार्कासाठी असतं, सीड ट्रीटमेंट 2 मार्कासाठी, हार्वेस्टिंग, यील्ड मिळून 2 मार्क, आहे ना. तर या पद्धतीनं हे विचारलं जातं बाळांनो. नंतर आहे पॅडीसुद्धा हे 8 मार्कासाठी विचारतात. त्यासाठी बॉटॅनिकल नेम आहे, फॅमिली आहे, युजेस आहे, सॉईल आहे, क्लायमेट आहे, मेथड्स ऑफ कल्टिवेशन. आता मेथड्स ऑफ कल्टिवेशन 4 मेथड्स आहेत त्याच्या कल्टिवेशनच्या. सीड ट्रीटमेंट, नर्सरी, ट्रान्सप्लांटिंग, मॅन्युअल फर्टिलायझर, इरिगेशन. तर या पद्धतीनं हे पॅडी क्रॉप. नंतर ग्राउंडनट 3 मार्कासाठी विचारतात. बॉटॅनिकल नेम, फॅमिली, युजेस, सॉईल, क्लायमेट, सोईंग, सीड ट्रीटमेंट, मॅन्युअल फर्टिलायझर, इरिगेशन, हार्वेस्टिंग, यील्ड. नंतर सोयाबीन 8 मार्कासाठी विचारतात. 21 मध्ये विचारलंच, आहे ना. बॉटॅनिकल नेम, फॅमिली, युजेस, सॉईल, क्लायमेट, सोईंग मेथड, त्याच्यामध्ये सीड रेट येतं, स्पेसिंग येतं,
नंतर सोईंग मेथड येतं त्याच्यामध्ये, सीड ट्रीटमेंट, मॅन्युअल फर्टिलायझर, इरिगेशन, हार्वेस्टिंग अँड यील्ड. नंतर आहे ग्राम, 3 मार्कासाठी विचारतात. ग्राम, बॉटॅनिकल नेम, फॅमिली, युजेस, सॉईल, क्लायमेट, सोईंग, सीड ट्रीटमेंट, मॅन्युअल फर्टिलायझर, इरिगेशन, हार्वेस्टिंग, यील्ड, निपिंग, कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड. तर असं हे ट्रेडिशनल क्रॉप. तर असं याचं गेस आहे बाळांनो. नंतर चॅप्टर नंबर 2 बघूया आपण, कमर्शियल क्रॉप. 9 आणि 12 मार्कासाठी हे चॅप्टर आहे. मग या चॅप्टरवर क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह 1 मार्काचं, नंतर क्वेश्चन नंबर 2 2 मार्काचं, क्वेश्चन नंबर 3 3 मार्काचं आणि क्वेश्चन नंबर 5B 6 मार्काला. तर 6 मार्क्ससाठी ऑर आहे. कोणता आहे? फार्म मॅनेजमेंट आहे. 3लाही भरपूर आहेत, 3लाही भरपूर आहेत. नंतर 2 मार्कासाठी, नंतर याच्यामध्ये कमर्शियल क्रॉपमध्ये शुगर केन, मँगो, संत्रा, बनाना असे 4 क्रॉप आहेत बाळांनो. ह्या 4 क्रॉपचं किती डिटेल करावं लागेल? ज्यांचं पहिलं झालं असेल तर त्याला सोपं जाणार आहे. त्यामध्ये शुगर केन, त्याचं बॉटनिकल नेम, फॅमिली, युजेस, सॉईल, क्लायमेट, प्लांटिंग मेथड, सेट्स रेट, सेट्स ट्रीटमेंट, मॅन फर्टिलायझर, इंटरकल्टिवेशन, इरिगेशन, हार्वेस्टिंग, यील्ड, रटुनिंग, प्रेपरेशन ऑफ जॅगरी. लक्षात, एवढं मोठं आहे. नंतर मँगो 6 मार्कासाठी, बॉटॅनिकल नेम, फॅमिली, युजेस, सॉईल, क्लायमेट, प्लांटिंग मेथड, मॅन्युअल फर्टिलायझर, इरिगेशन, हार्वेस्टिंग, यील्ड. बघा यापैकी कोणते विचारतात आहे ना. नंतर बनाना 6 मार्कासाठी, बॉटनिकल नेम, फॅमिली, युजेस, सॉईल, क्लायमेट, प्रपोगेशन, प्लांटिंग मेथड, मॅन्युअल फर्टिलायझर, इरिगेशन, हार्वेस्टिंग, यील्ड, पनामा विल्ड, बंची टॉप. एवढं त्याचं आहे बाळांनो. नेक्स्ट क्रॉप आहे संत्रा. संत्रा हे सुद्धा 6 मार्काला क्वेश्चन नंबर 5A मध्ये विचारलं जातं. त्याचं आपल्याला संत्र्याचं बॉटॅनिकल नेम करावं लागेल, फॅमिली करावं लागेल, युजेस, सॉईल, क्लायमेट, प्रपोगेशन, प्लांटिंग मेथड, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, इरिगेशन, हार्वेस्टिंग, यील्ड आणि बहार ट्रीटमेंट. तर एवढं करणं गरजेचं आहे बाळांनो. कोणतं विचारू शकतात काही सांगता येत नाही. नेक्स्ट चॅप्टर नंबर 3 मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, 4 और 8 मार्क. या मोड्स ऑफ रिप्रोडक्शन यावर ऑब्जेक्टिव्ह 2, नंतर क्वेश्चन नंबर 2 साठी 1 क्वेश्चन म्हणजे 2 मार्क आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 मार्क. असं या चॅप्टरचं मार्क डिस्ट्रीब्युशन आहे. या चॅप्टरसाठी आपल्याला काय करायचं आहे लक्षात. तर टिपिकल फ्लावर 2021 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, 2021चं जे पेपर आहे त्यामध्ये 50% येणारच, 50% येणार त्यामधलं. त्याच्यासाठी टिपिकल फ्लावर, बायोलॉजीमध्ये ते फ्लावरचं स्ट्रक्चर काढायचं आणि त्याला लेबलिंग करायचं. नंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन. नंतर व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, नॅचरल व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये अंडरग्राऊंड स्टेम, सब एरियल आणि बल्ब. नंतर आर्टिफिशियल व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, फक्त इनलिस्ट करायचं बाळांनो. काय करायचं त्याचं? इनलिस्ट. नंतर अपोमिक्सिसची डेफिनेशन आणि त्याचे 4 टाईप. ओके. नंतर पार्थेनोजेनेसिसची डेफिनेशन आणि त्याचे कॉजेस करायचे. टिश्यू कल्चरची डेफिनेशन आणि त्याची टेक्निक. बस 4 मार्कासाठी कोणकोणतं विचारलं जाईल? एकतर असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन आणि त्याचे टाईप, अपोमिक्सची डेफिनेशन त्याची टाईप, पार्थेनोजेनेसिस डेफिनेशन त्याचे कॉजेस, टिश्यू कल्चर डेफिनेशन त्याची टेक्निक. टेक्निक हे डायरेक्ट 4 मार्कासाठी विचारू शकतात. तर हे 4 आणि 2-2 मार्कासाठी हे जेवढे पॉईंट दिलेले आहेत हे एवढं 6 मार्कासाठी आणि या मधलंच ऑब्जेक्टिव्हसुद्धा असतात. समजलं बाळांनो? एवढं करायचं तर 8 मार्काचं तुमचं कवर होणार. इथं किती मार्काचं? 8 मार्काचं. त्या क्रॉपपेक्षा कमर्शियल ट्रेडिशनल चॅप्टरपेक्षा हे फार सोपं आहे. तर हे 8 पूर्ण करायचं तुम्ही. तर हे माझं गेस आहे. नंतर चॅप्टर नंबर 4 सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी 12 मार्क. तर 12चे 12 मार्क या चॅप्टरवर मिळायला पाहिजे. तर ऑब्जेक्टिव्ह
2 मार्क, 2 मार्काचा एक प्रश्न आणि 8 मार्काचा एक प्रश्न. लक्षात. तर यामध्ये 2 क्रॉप आहेत, जवार आणि कॉटन. तर 2 मार्कासाठी आपल्याला काय काय करायचं आहे, रोगिंग, आयसोलेशन, इमॅस्क्युलेशन, पॉलिनेशन यापैकी 2 मार्काचं विचारणारच. किंवा काही वेळेला काय होतं, एकच ऑब्जेक्टिव्ह 3 मार्काचं आहे, तर 3 मार्कासाठी सुद्धा हेच, 3 मार्कासाठी सुद्धा हेच. नंतर बघूया आपण 8 मार्कासाठी. 8 मार्कासाठी क्वेश्चन नंबर 5B मध्ये विचारतात जवारवर किंवा कॉटनवर. 2021 जवारवर विचारलं. कसं विचारलं जातं, सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट हायब्रिड सीड प्रोडक्शन लाईन ए क्रॉस लाईन आर ऑफ CSH1 जवार असं विचारतात, किंवा CSH2 जवार ऑन द फॉलोइंग पॉईंट. तर CSH1 विचारलं का आणि CSH2 विचारलं का काही फरक पडत नाही. बदल कुठं होतं, फक्त पॅरेंट्समध्ये. पॅरेंट बाकी सगळं सेम राहणार आहे. मग आता जर तुम्ही टेक्स्टबुक बघितलं, फार मोठं दिसणार, ते एवढं मोठं भारूड दिसणार त्याच्यामध्ये, तर ते कन्फ्यूज व्हायचं नाही. कन्फ्यूज व्हायचं नाही. काय लक्षात ठेवायचं, आपल्याला हायब्रिड सीड प्रोडक्शनचे बियाणं तयार करायचं, ते लाईन ए लाईन आर हेच करायचं आपल्याला. किंवा हे दिलं जात नाही, लाईन ए किंवा क्रॉस लाईन आर, काही घाबरायचं नाही. असं विचारलं की डायरेक्ट उत्तर आपल्याला हेच लिहायचं आहे. त्यामध्ये पॅरेंट विचारतात, मग CSH1चे पॅरेंट पार्ट पाहिजे, CSH2चे पण पॅरेंट पार्ट पाहिजे. लक्षात, जे विचारलं त्याचेच द्यायचे पॅरेंट. नंतर सीड रेट सेम असतं, कोणतंही पॅरेंट व्हेरायटीचं नाव दिलं, सीड रेट बदलत नाही. लेआउट, लँड रिक्वायरमेंट बदलत नाही. लेआउट ऑफ सोईंग डायग्राम असते, ती लाईन डायग्राम पेन्सिलसोबत ठेवा. तर व्यवस्थित एका पेजवर, अर्ध्या पेजवर डायग्राम आणि त्याचं व्यवस्थित नोंद करायचं. हार्वेस्टिंग अँड यील्ड एज, तर या किती पॉईंट दिलो मी, 5 पैकी 4 पॉईंट विचारणारच. किती, 4. लक्षात. तर किती सोपं आहे, एवढं करणं सोपं आहे की नाही, हे एकदम व्यवस्थित तयारी करायची. नंतर हे नाही तर मग कॉटनवर कसं विचारतात, सप्लाय इन्फॉर्मेशन अबाउट हायब्रिड सीड प्रोडक्शन H4/NHH44 किंवा वरलक्ष्मी, म्हणजे 3 व्हेरायटीचे नावं इथं दिलेले, कोणती एक व्हेरायटीचं नाव येईल इथं. त्याचेसुद्धा पॅरेंट मेल फिमेल, सीड रेट मेल फिमेल, लँड रिक्वायरमेंट, लेआउट ऑफ सोईंग, हार्वेस्टिंग यील्ड, संपलं काम. लक्षात. तर हे जे क्वेश्चन नंबर 5B आहे, हे ट्रेडिशनल क्रॉपला ऑर आहे. तर ट्रेडिशनल क्रॉप करण्याऐवजी एवढे 2 प्रश्न तुम्ही तयार करा, शुअर शॉट. ओके. नंतर चॅप्टर नंबर 5 बघू आपण, फार्म मॅनेजमेंट. फार्म मॅनेजमेंटचं वेटेज आहे 5-11 आहे ना. 11 मार्काचं हे चॅप्टर विचारतातच. मग ऑब्जेक्टिव्ह 2, क्वेश्चन नंबर 3 1 आणि क्वेश्चन 5A 6 मार्क आहे ना. तर कमर्शियल क्रॉपला ऑर हे आहे, कमर्शियल क्रॉप भरपूर आहेत, तर हे तयार करा तुम्ही. तर 3 मार्काचंही कवर होणार आणि 6 मार्काचंही कवर होणार बाळांनो. तर काय करायचं याच्यामध्ये, डेफिनेशन ऑफ फार्म मॅनेजमेंट करा, ऑब्जेक्टिव्ज ऑफ फार्म मॅनेजमेंट करा, डिफाईन मॅनेजर अँड गिव्ह इट्स फंक्शन, आता 2021 विचारलं होतं हेच. सिलेक्शन ऑफ फार्म हे सुद्धा विचारलं होतं आहे ना. फार्म प्लॅनिंग आणि फार्म इनपुट अगदी महत्त्वाचे, 3 मार्काचंही आणि 6 मार्काचंही, यापैकीच येणारच, या व्यतिरिक्त येणार नाही, याची खात्री मी देतो. समजलं बाळांनो. आता तुम्ही म्हणणारे उत्तर काढून द्या, आहे की नाही. आता उत्तर काढणं किती, माझे जे व्हिडिओ आहेत मागचे चॅप्टर वाईज आहे, रिव्हिजन वाईज आहे, त्याच्यामध्ये सगळं आहे बाळांनो, आहे की नाही. तर हे याची तयारी करा तुम्ही. हे जे प्रश्न देत आहे मी, हे व्यवस्थित तयारी करा. नेक्स्ट चॅप्टर नंबर 6 नर्सरी मॅनेजमेंट. हा चॅप्टर 6 मार्काचा आहे. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह 2 मार्क आणि क्वेश्चन नंबर 4 4 मार्क. लक्षात. असं याचं पॅटर्न राहणार आहे. तर यासाठी 4 मार्कासाठी काय करायचं आपल्याला, डेफिनेशन नर्सरीची, ऑब्जेक्टिव्ह ऑफ नर्सरी करा, इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी करा, टाईप्स ऑफ नर्सरी, सिलेक्शन ऑफ नर्सरी, त्याचे कोणते फॅक्टर आहेत आहे ना, ते सिलेक्शन ऑफ नर्सरी
कोणते फॅक्टर फक्त इंग्लिश करायचे. आणि मेजर स्टेप्स ऑफ नर्सरी, नर्सरीच्या मेजर स्टेप्स आहेत ते विचारत नाही तेवढं. तर 4 मार्कासाठी हे ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टंट, टाईप या 3 फारच महत्त्वाचे आहेत. 4 मार्काचं याच्यावर विचारणारच. समजलं बाळांनो, याला म्हणतात गेस, आहे की नाही. नंतर चॅप्टर नंबर 7 ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी, 5 मार्काचं वेटेज आहे. मग 5 मार्काचं डिस्ट्रीब्युशन मार्क. क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये 1 क्वेश्चन म्हणजे 3 मार्काचं. आलं लक्षात. त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी विचारलं होतं 2021 मध्ये. स्कोप पण विचारतात आणि टेम्परेचर कंट्रोल इन ग्रीन हाऊस एवढं करा. 3 मार्काचं या 3 पैकी येणारच. आलं लक्षात. किंवा एक ऑब्जेक्टिव्ह म्हटलं की 2-2 शॉर्ट नोट्स असे होतं. थोडंसं एखादी मार्काचा इकडे तिकडे होईल वेटेजमध्ये, आहे ना. तर इम्पॉर्टंट करा ग्रीन हाऊस, स्कोप करा आणि टेम्परेचर कंट्रोल इन ग्रीन हाऊस एवढं करा. बाकी काही करायची गरज नाही. चॅप्टर नंबर 8 आहे सीड प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, 4 or 6 मार्क, आहे ना. तर क्वेश्चन नंबर 2 2 मार्काचं, क्वेश्चन नंबर 4 मध्ये 1 क्वेश्चन 4 मार्क झालं, याचं 6, आहे ना. मग आता इम्पॉर्टन्स ऑफ सीड प्रोसेसिंग 4 मार्काला विचारतात. जनरल प्रोसेसिंग सिक्वेन्स हे 4 मार्काला विचारू शकतात. प्रोसेसिंग सिक्वेन्स ऑफ सोयाबीन सीड 2 मार्काला विचारतात. टाईप्स ऑफ सीड प्रोसेसिंग लेआउट 4 मार्काला विचारतात. ऑब्जेक्टिव्ज ऑफ सीड टेस्टिंग 4 मार्काला विचारतात, 2 मार्कालाही. आणि इस्टा यावर शॉर्ट नोट 2 मार्काला. एवढं करा तर झाले 6 मार्क. तर पहिलं चॅप्टर दुसरं चॅप्टरपेक्षा हे अगदी सोपे आहे, म्हणजे 2 दिवसामध्ये कवर होण्यासारखं आहे. समजलं बाळांनो. नंतर बघू आपण चॅप्टर नंबर 9 मशरूम प्रोडक्शन, 5 मार्काचा आहे. 1 ऑब्जेक्टिव्ह 1 4 मार्काचा क्वेश्चन. इम्पॉर्टन्स ऑफ मशरूम विचारलंच 2021 मध्ये. टाईप्स ऑफ मशरूम फक्त इंग्लिश करायचे, 4 मार्काला असेल तर थोडं थोडं एक्सप्लेन करायचं त्याचं. मशरूमचे 5 टाईप आहेत, तसे 4 लिहायचे असतात, 4 मार्क घ्यायचे. मशरूम प्रोडक्शन टेक्निक, जनरल टेक्निक जी आहे मशरूम प्रोडक्शनची टेक्निक ते. नंतर कल्टिवेशन ऑफ पॅडी स्ट्रॉ मशरूम बाय ट्रेडिशनल मेथड, ट्रेडिशनल मेथडनं पॅडी स्ट्रॉ मशरूमची प्रोसिजर तुम्हाला लिहावं लागेल. लक्षात. तर हे 3 तर महत्त्वाचे आहेत बघा वरचे, फारच आहे ना. त्यापैकी 2 फारच महत्त्वाचे, 4 मार्कासाठी विचारतात हमखास. समजलं. नंतर चॅप्टर नंबर 10 ॲग्रो टुरिझम, 2 or 6 मार्क. तर 2 ऑब्जेक्टिव्ह आणि 4 मार्काचं 1. मग यासाठी 4 मार्कासाठी डेफिनेशन ऑफ ॲग्रो टुरिझम प्लस फीचर्स ऑफ ॲग्रो टुरिझम, ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲग्रो टुरिझम आणि टाईप्स ऑफ ॲग्रो टुरिझम. 4 मार्कासाठी हे 3 प्रश्न जे आहेत ते करायचंच आहे. त्यासोबत एक डेफिनेशन ठेवायची ॲग्रो टुरिझमची, कारण काही वेळेला जुळून विचारतात. डिफाईन ॲग्रो टुरिझम अँड गिव्ह इट्स ॲडव्हान्टेज असं विचारतात, किंवा डिफाईन ॲग्रो टुरिझम गिव्ह इट्स फीचर्स असं विचारतात. तर हे 4 मार्कासाठी किती सोपं आहे बाळांनो. नंतर चॅप्टर नंबर 11 ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग. तर हे 3 मार्काचं चॅप्टर आहे. तर प्रश्न 3ऱ्यामध्येच, सॉरी याला 3 or 6 आहे, 6 आहे बरं, इथं रॉंग झालं आहे. याचं वेटेज आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं 3 or 6. तर 3 मार्काचे 2 प्रश्न विचारतात. किती सोपं आहे ऑर्गॅनिक फार्मिंग. एम्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं विचारलंच होतं. प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग विचारतात. टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग, टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग हे विचारतात. समजलं बाळांनो. नंतर आहे चॅप्टर नंबर 12 ॲग्रो इन्फॉर्मेटिक्स, 4 or 4 or 6 मार्क. तर या ॲग्रो इन्फॉर्मेटिक्समध्ये ऑब्जेक्टिव्ह 2 मार्काचे आणि 3 मार्काचा एक प्रश्न क्वेश्चन नंबर 3 मध्ये. मग 3 साठी काय काय करावं लागेल. युजेस ऑफ कम्प्युटर इन ॲग्रिकल्चर विचारलेलंच होतं. युजेस ऑफ इंटरनेट इन ॲग्रिकल्चर,
युजेस ऑफ सेल फोन इन ॲग्रिकल्चर, सेल फोन विचारलं. यूज ऑफ GPS इन ॲग्रिकल्चर, 3 मार्कासाठी यापैकी विचारणारच. लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण 513च्या वर व्हिडिओ तयार केलेले आहेत ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे क्रॉप प्रोडक्शन आणि क्रॉप सायन्सवर 11 आणि 12वर सुद्धा. तर दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे 12वीचं टेक्स्टबुक तयार केलेलं आहे, अपेक्षित तयार केलेली आहे, रेकॉर्ड बुक तयार केलेलं आहे. तसंच 11वीचं रेकॉर्ड बुक तयार केलेलं आहे, टेक्स्टबुक तयार केलेलं आहे. त्याबरोबर क्रॉप सायन्सचे आपण रेकॉर्ड बुक फर्स्ट सेकंडचे 12वी, फर्स्ट सेकंड 11वी आणि टेक्स्टबुकसुद्धा सगळं आपण असे 14 पुस्तकं तयार केलेली बाळांनो आतापर्यंत निकिता पब्लिकेशन या अंतर्गत. त्या अंतर्गत जर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. तर मी जे काही आश्वासन दिलं होतं लॉकडाऊनमध्ये, जेव्हा मी यूट्यूब चॅनल तयार केलं बाळांनो, तेव्हा आश्वासन मी दिलं होतं की मी पूर्ण ॲग्रिकल्चर सायन्स टेक्नॉलॉजी पूर्ण शिकविणार, क्रॉप सायन्स कवर करणार, 11वी कवर करणार आणि टेक्स्टबुक काढणार. सगळं माझं रेडी झालेलं आहे बाळांनो. तर या चॅनलचं जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्या. नेक्स्ट चॅप्टर आहे 13वं, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. 5 मार्क, 5 मार्काचं डिस्ट्रीब्युशन, ऑब्जेक्टिव्ह 1 मार्क आणि 4 मार्काचं 1. मग 4 मार्कासाठी काय विचारतात तर प्रोसेसिंग ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, नंतर टाईप्स ऑफ ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, नंतर क्रॉप इन्शुरन्स देअर इम्पॉर्टन्स, हे विचारतात 4 मार्कासाठी. किती मार्कासाठी? 4 मार्कासाठी. तर नेक्स्ट बघूया आपण लास्ट चॅप्टर राहिलेलं आपलं 14 नंबर, प्रिझर्वेशन. 5 मार्कासाठी आहे. तर एक ऑब्जेक्टिव्ह असणार. नंतर क्वेश्चन नंबर 2मध्ये 2-2 मार्काचे 2 विचारणार. त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ फ्रूट प्रिझर्वेशन, त्याचे प्रिन्सिपल इंग्लिश करायचे फक्त 2 मार्कासाठी. असेप्सिस 2 मार्कासाठी. फ्लो डायग्राम ऑफ जाम प्रिपरेशन विचारलेलं आहे, असेप्सिस विचारलं आहे आणि फ्लो डायग्राम ऑफ जाम प्रिपरेशन हे 21मध्ये विचारलेलं आहे. नंतर टोमॅटो सॉसवर शॉर्ट नोट्स 2 मार्कासाठी. तर अशा रीतीनं हे प्रिझर्वेशन चॅप्टरवर प्रश्न विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं गेस दिलेला आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. पुढचं आश्वासन हे देतो मी की क्रॉप सायन्सचे सुद्धा गेस्ट पेपर मी काढणार आहे. त्याचबरोबर क्रॉप सायन्सचे पुन्हा आणखीन ऑनलाईन यूट्यूब लेक्चर मी तयार करणार आहे. आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या ग्रुपमध्ये लवकरात लवकर शेअर करा की जेणेकरून विद्यार्थ्याचा फायदा होईल. बरेच विद्यार्थी नीटची तयारी करतात, या विषयाकडे दुर्लक्ष असतं, एकाएकी टेन्शन येतं. टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर व्यवस्थित आपलं यूट्यूब चॅनल आहे, जे टॉपिक पाहिजे ते तुम्ही यूट्यूब चॅनलवर माझे जाऊन प्लेलिस्टवर जायचं आणि त्याच्यामध्ये सगळं व्हिडिओ 513 व्हिडिओ तयार आहेत बाळांनो. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.